सांगतो, आम्ही मराठवाड्यामध्ये हे पहा निजाम गॅजेट आहे माझ्याकडे। या निजाम गॅजेटमध्ये तुम्हाला प्रत्येक पानावरची जी लोकसंख्या दाखवतो, प्रत्येक जमातीची प्रत्येक जातीची लोकसंख्या दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये कुणबींची लोकसंख्या दाखवलेली आहे। एकाही जिल्ह्यामध्ये एकाही गावामध्ये कुठेही मराठ्यांची लोकसंख्या दाखवलेली नाही। आणि म्हणून आम्ही सांगतो की आम्ही जेव्हा महाराष्ट्रामध्ये विलीन झालो, हे जरा प्रश्न वेगळे आहेत, ते जर समजून घेतले ना तर ते आमचे ओबीसी बांधव जे कोण बोलताय ना त्यांच्या लक्षात येईल निश्चितपणे। कारण आम्ही मूळतः मराठवाड्यामध्ये राहणारे सर्वच्या सर्व जेवढे आजचे मराठी आहेत ते सर्वच्या सर्व पूर्वी सगळे कुणबी होतो। आणि ते मी तुम्हाला या गॅजेटमध्ये दाखवतोय। तुम्ही प्रत्येक तालुक्यातले मला कुठलाही तालुका सांगा, मी त्या तालुक्यातल्या गावाची पण हे सिद्ध करता येऊ शकतं, सर्वच कुणबी असल्याचं सिद्ध करता येऊ शकतं? हो, 100% सिद्ध करता येईल। 100% आम्ही तो सिद्ध करू शकतो। आणि सर त्यासाठीच आम्ही हे जे गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट, ते सरकारी दस्तऐवज त्यांचं हैदराबादचं, कारण त्यावेळेस तेच सरकार होतं आम्हाला, आणि म्हणून ते आतापर्यंत ते सरकारी दस्तऐवज घेत नव्हते आपल्याकडं, आणि ते दस्तऐवज धरावं म्हणून आपण महाराष्ट्र शासनाला विनंती केली। आणि ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा बरं, तुम्ही आकडेवारीच्या अनुषंगाने सांगू शकता का की याचा साधारणपणे किती लोकांना फायदा होऊ शकतो? 100% लोकांना फायदा होऊ शकतो। म्हणजे किती लाख मराठी कुणबी सर्टिफिकेट मिळण्याची शक्यता आहे? आमच्या आकडेवारीने हेच सांगतो मी तुम्हाला की जेवढे आता हे पहा, प्रत्येकी दिवसात जसं मी सांगेल तुम्हाला की आमच्या मराठवाड्याची लोकसंख्या जी दाखवली त्यांनी, ती मराठवाड्यातल्या लोकसंख्येचे प्रमाणे आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय दाखवलंय हे पहा, कुणबी 4500। तालुका कुठला आहे?